न्यूमरोलॉजी म्हणजे बघा आता जे की आली आहे पण ती फॉरेन कंट्रीतून सगळे म्हणतात, पण मला असं म्हणायचं ते ज्योतिषाचंच एक अंग आहे न्यूमरोलॉजी. येस, अंकशास्त्र हे ज्योतिषशास्त्रातलंच एक अंक आहे आणि त्याला अंक ज्योतिषशास्त्र पण म्हणतात. तर त्या वर्षामध्ये ज्यांचा मुलांक 1 ते 9 मध्ये आहे त्या लोकांना हे वर्ष कसं जाणार आहे. बरोबर. त्याच्याबरोबर 1 नंबर किंवा 2 नंबर 3 नंबर 4 नंबर त्या पर्टिक्युलर नंबरची ओव्हरऑल पर्सनॅलिटी काय असते आणि 2025 हे वर्ष त्यांच्यासाठी कसं जाणार आहे. 1 नंबर वाले असं आहे की त्यांना जी गोष्ट आवडते तीच ते पूर्ण करतात, न आवडीच्या गोष्टीकडे ते लक्ष पण देत नाही. फक्त ह्यांना रिलेशनशिप मध्ये खूप प्रॉब्लेम्स येतात. ह्यांना जर कलर तू म्हणशील तर शुभ रंग ह्यांचा आहे पिवळा. पिवळा कलर त्यांनी वापरायला दर गुरुवारी चालू करायचा. वैवाहिक जीवनाचं सुख सुद्धा भेटतं आणि तुमचा गुरु पण चांगला ऍक्टिव्ह होतो. ह्यांचे मित्र आहेत 1 नंबर 2 नंबर आणि 6 नंबर आणि शत्रू आहे 8 नंबर. त्यामुळे त्यांनी डील करताना कदाचित शुभ अंकांबरोबरच करा म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा होईल. इव्हन पार्टनर बघताना पण ह्याच अंकाचा त्यांनी बघावा म्हणजे ब्रेकअपचं प्रमाण पण वाढणार नाही. उपायांमध्ये त्यांनी दर शनिवारी मारुतीचं दर्शन रात्रीच्या वेळेला आवर्जून घ्यायचंय. रात्रीच्या वेळेला? हो, रात्रीच्याच वेळेला. आणि त्यांनी हनुमान वडनावल हे कंटिन्यू ऐकण्यात ठेवायचं आणि त्यांनी पक्ष्यांना बाजरी खाऊ घालायची. म्हणजे या रेमेडी केल्या तर 2025 पण तुमचं चांगलं जाईल. येस, खूप छान जाणार आहे. ओके मॅम, आता आपल्या इतर पॉडकास्टच्या भरमसाठ यशाच्या नंतर आजचा आपला हा पॉडकास्ट न्यूमरोलॉजीवरती असणार आहे. कुठले इंट्रोडक्शन जास्त काही असं पसारा न करता मी जस्ट सरळ तुम्हाला प्रश्न विचारतो. सांगा मॅम, न्यूमरोलॉजी म्हणजे काय आणि ती कशी काम करते. न्यूमरोलॉजी म्हणजे बघा आता जे की आली आहे पण ती फॉरेन कंट्रीतून सगळे म्हणतात, पण मला असं म्हणायचं ते ज्योतिषाचंच एक अंग आहे न्यूमरोलॉजी. येस, अंकशास्त्र हे ज्योतिषशास्त्रातलंच एक अंक आहे आणि त्याला अंक ज्योतिषशास्त्र पण म्हणतात. बऱ्यापैकी ज्योतिषशास्त्रामध्ये 1 ते 9 अंक असतात किंवा 1 ते 9 ग्रह आहेत. त्याप्रमाणेच न्यूमरोलॉजी सेम आहे, अंकशास्त्र सेम आहे की 1 ते 9 हे अंक ग्रहांवरतीच डिपेंड आहेत. तर असं पण बघितलं जातं की जो मुलगा मुलगी किंवा कुठलंही बालक ज्या वेळेला जन्माला येतं ते त्याची जन्मतारीख घेऊन पण येतं. मग ते जन्मतारीख खूप लोक असा विचार पण करत असतील मग मी ह्याच तारखेला का आलोय बाबा जन्माला, हा पण प्रश्न त्यांना पडत असेल जे खरंच विचार करतात त्यांना. तर मग ते पण तेच असतं की ते तुमचं पास्ट जन्माचं काहीतरी रिलेशन असतं. त्याप्रमाणे तुम्हाला तारखा पण देतात जे की पुढे आता मी सांगणार आहे. प्रत्येक 1 नंबर म्हणा 2 नंबर म्हणा त्याचा स्वामी कोण आहे हे तुम्हाला कळून जाणार आहे. आणि अगदीच आता तुमची डीओबी जे की तुमची डेट ऑफ बर्थ जी आहे त्याचं पहिलं डेट तुमची फक्त जी असेल, आता उदाहरणार्थ एखाद्याची 13 असेल तर त्याचा मुलांक येतो 3 + 1 4. म्हणजे 13 असेल तर 1 + 3 = 4. ह्या टाईप मध्ये त्यांचा मूल्यांक पडतो. आणि जे की त्यांची पूर्ण भाग्यांक जो काढायचा असेल तर तुमच्या पूर्ण जे की जन्मतारखेची बेरीज तुम्हाला करावी लागणार आहे. महिना आणि वर्ष त्याची प्रॉपर बेरीज करून जो काही आकडा निघेल डबल डिजिट मध्ये निघाला तर तो परत प्लस करून सिंगल मध्ये आणायचा. उदाहरणार्थ आपण असं घेऊयात की 14 10 87. ओके, 1 4 5 6 1 7 9 16 8 24 आणि 7. 24 आणि 7 31 म्हणजे 4. 3 आणि 1 4. हा, म्हणजे ज्याची तारीख 14 10 1987 आहे त्याचा मुलांक आला 5 आणि भाग्यांक आला 4. या सर्व पहिल्या तुमच्या जन्मतारखेची बेरीज सिंगल डिजिट येईपर्यंत जो असते त्याला मुलांक म्हणतो. आणि जो पूर्ण बेरीज येते तुमचं जन्म तारीख तुमचा तो महिना आणि वर्ष या सर्वांची बेरीज केल्याच्या नंतर जो आकडा सिंगल डिजिट मध्ये उडतो त्याला भाग्यांक म्हणतो. आता तेच आहे की प्रत्येक नंबर तुम्हाला काहीतरी शिकवत असतात किंवा त्या नंबर मधली गुण वैशिष्ट्ये अवगुण सगळ्या गोष्टी गुण दोष सगळे तुम्हाला त्या व्यक्तीमध्ये दिसणार. थोडे का होईना, थोडे नाही म्हणजे 100% दिसतातच, नो डाऊट. त्यामुळे समोरचा माणूस म्हणतो हे किती खरं असावं बाबा, हे खरंच आहे, ह्या गोष्टी होत आहेत आमच्या बरोबर. आपण आता 1 ते 9 नंबर पर्यंत घेऊयात, म्हणजे 1 नंबर घेऊयात. आणि सर्वात महत्वाचा माझा हा पॉडकास्ट करण्याचा जो मनसुबा होता तो याच्यासाठी सुद्धा होता की 2025 वर्ष येत आहे आता किंवा आलेलं आहे. तर त्या वर्षामध्ये ज्यांचा मुलांक 1 ते 9 मध्ये आहे त्या लोकांना हे वर्ष कसं जाणार आहे. बरोबर. त्याच्याबरोबर 1 नंबर किंवा 2 नंबर 3 नंबर 4 नंबर त्या पर्टिक्युलर नंबरची ओव्हरऑल पर्सनॅलिटी काय असते
आणि 2025 हे वर्ष त्यांच्यासाठी कसं जाणार आहे हे थोडक्यात आपण मला वाटतं की 1 ते 9 नंबर पासून घेऊयात. म्हणजे प्रत्येक नंबरवाला ते त्यांची बेरीज तर करतीलच आणि ते त्या नंबरच्या कॅरेक्टरिस्टिक सोबत आणि 2025 कसं जाणार आहे याच्यासोबत रिलेट करतील. येस, तर बरोबर. आपण सुरू करूयात 1 ते 9 नंबर पर्यंत. पहिला नंबर आहे आता ज्यांची जन्मतारीख 1, 10, 19 आणि 28 आहे, बरोबर, त्यांचा मूलांक 1 येतो. म्हणजे त्यांनी 1 नंबरवाल्यांनी हा व्हिडिओ पाहायचा. तर 1 नंबरवाला हा रिप्रेझेंट करतो सूर्याला, जो की त्याचा स्वामी ग्रह आहे सूर्य. इव्हन गणितामध्ये पण सुरुवात जी आपण बघतो ती 1 पासून होते, तिथून पुढे गणित चालू होतं. त्याचप्रमाणे ही लोक जेवढी सूर्यामध्ये गुण आहेत, कुठली गुण आहेत सूर्यामध्ये, जे की सूर्याचं तेज आहे, पराक्रम आहे, साहस आहे, जे की त्याचं नाव प्रसिद्धी आहे ते सूर्य आहे. त्यामुळे ही सगळी गुण 1 नंबरवाल्यांकडे बघायला भेटतात. बरोबर. ह्या 1 नंबरवाल्यांना नेहमी इगो प्रॉब्लेम खूप असतो किंवा त्यांना खूप पॉवर असते ह्यांच्याकडे. जिकडे जाईल तिकडे पटकन ते क्लिक होतात की हा 1 नंबरवाला असणार म्हणून, कारण त्यांना लिडरगिरी करायला खूप आवडते, लिडरशिप मध्ये असतात. इव्हन 1 नंबरवाला जर नोकरी करत असेल तर त्याला तुम्ही विचारा पण तू का नोकरी करतो, तो हेच सांगणार मला नोकरीत इच्छा नाहीये, पण मला मी भांडवल जमा करून बिझनेस करणार आहे. स्वतःचं काही वेगळं स्थान नेहमी सुरुवात करणारे 1 नंबरवाले असतात. त्यांना नेहमी वाटतं काहीतरी आपण आयुष्यामध्ये वेगळं करायचं, सगळ्यांसारखं नाही राहायचं. सूर्य आहे ना, त्यामुळे तसं. इव्हन कुटुंबामध्ये पण ह्यांची नेहमी जाणवेल तुम्हाला, कुणा ना कुणाबरोबर तरी दुश्मनी असतेच. विचार पटत नाहीत म्हणून तोंडावर बोलून मोकळे होतात. तिथे मग सगळ्यांचं असं होतं की किती इगो आहे ह्याला, ती कंडिशन असते. इव्हन सूर्याची जी पर्सनॅलिटी 1 नंबर आहे, त्यांना नेहमी 4 चौघांमध्ये टार्गेट पण केलं जातं, पण एवढं पण आहे की त्यांना शत्रू पण कोणी टिकत नाही. त्यांचं बोलणं एकदम तडफदार असतं. बोलण्यामधून नेहमी त्यांना हे पण जाणवतं की समाजाविषयी पण त्यांना खूप वाटतं. नेहमी समाजासाठी स्टँड घेणारे पण 1 नंबर असतात. राजकारणात पण तुम्हाला बरेचसे 1 नंबरवाले दिसतील, जे की राजकारणात पुढे आहेत. भले कार्यकर्ता जे आता मागे पुढे असतात राजकारणामध्ये नेत्यांच्या, ते पण 1 नंबरवाले तुम्हाला जास्त दिसतील, धडपड करणारे, त्यांच्या जवळ राहणारे. ती कंडिशन आहे. 1 नंबरवाले तुम्हाला पोलीस, गव्हर्नमेंट किंवा आर्मी ह्या सेक्शन मध्ये पण फार दिसतील. 1 नंबरवाले असं आहे की त्यांना जी गोष्ट आवडते तीच ते पूर्ण करतात. न आवडीच्या गोष्टीकडे ते लक्ष पण देत नाहीत. फक्त त्यांना रिलेशनशिप मध्ये खूप प्रॉब्लेम्स येतात. त्यांचं रिलेशनशिप पटकन जुळत नाहीत, इगोमुळे ते तुटून पण जातात पटकन. हा मेन प्रॉब्लेम असतो. आणि फॅमिलीकडे त्यांचं म्हणावं इतकं लक्ष कधी नसतं. समाजासाठी देव माणूस असतात ही लोक, पण फॅमिलीसाठी थोडंसं म्हणणार की आमचा मुलगा आमच्याकडे लक्षच देत नाही. त्यांना कोणी आलं बाहेरचं की चला निघाला. लिडरशिपचा नंबर आहे. लिडरशिपचा नंबर आहे. ह्या लोकांना नेहमी जाणवेल ना, हाडांची त्रास नेहमी असतात. नेहमी म्हणजे स्नायूंचं दुखणं, मसल पेनिंग नेहमी राहतं. नेहमी त्यांना डोकेदुखी असते, डोळ्यांचे त्रास नेहमी असतात आणि हायपर लिव्हरची ऍसिडिटी असते. इव्हन ह्या नंबरला लाल रंग खूप म्हणजे शुभ असतो. लाल रंगाचा जेवढा हे लोक वापर करतील तेवढा ह्यांच्यासाठी खूप शुभ असतं. शुभ अंकांमध्ये पण ह्यांना 1, 4, 7 हे शुभ अंक त्यांनी आपल्या बाजूला ठेवले पाहिजे. आणि 1 नंबरवाल्यांनी ज्यांची डेट ऑफ बर्थ 1 असेल, 4 असेल, 7 असेल, ते तुमचे ऍज अ मित्र म्हणून बघा किंवा ऍज अ जोडीदार म्हणून ते जोडीदार तुम्ही निवडा. त्याच्यामध्ये तुम्हाला खूप जास्त गोष्टी चांगल्या होताना दिसतील. आणि जे की शत्रू अंकांमध्ये 8 नंबर, ह्यांच्यापासून नेहमी लांब राहायचं तुम्हाला. 1 नंबरवाल्यांनी त्यांच्या जवळ जास्त जवळीकच करायची नाही 1 नंबरवाल्यांनी. आणि कार्यक्षेत्रामध्ये म्हटलं तर मग राजकारण, पोलीस, सैन्य किंवा गव्हर्नमेंटमध्ये जिथे इव्हन बिझनेसमन तुम्हाला 1 नंबरवाले भेटतात. आता 1 नंबरवाले तुम्ही जर बघाल तर रतन टाटा शून्यातनं सुरुवात करून मोठे झाले. अमिताभ बच्चन आले, मुकेश अंबानी आहेत, धीरूभाई अंबानी आहेत. हे 1 नंबरवाले आहेत सगळे. ओके. आता दुसरा जो मुद्दा होता याच्यामध्ये की ह्या 1 नंबरवाल्यांना हे 2025 वर्ष कसं असणार आहे किंवा काय काळजी करायची, कुठल्या क्षेत्रात चांगलं असणार आहे. आणि 1 नंबरचं म्हणजे आपण आता हे कॅरेक्टरिस्टिक सांगितलं, जन्मतारखेनुसार त्यांचा एक मुलांक निघाला 1. मग हे वर्ष त्यांना कसं जाणार आहे, हे कशावरून रिलेशन बनतं, हे एक थोडक्यात सांगा. आता कसं आहे, आता येणार वर्ष आहे 2025 आहे. जर तुम्ही त्याची प्रॉपर बेरीज केली 2025 ची, 2 + 5 9 येते, जे की मंगळाचं वर्ष आहे. जे की मंगळ हा रिप्रेझेंट करतो
की तुमचा पराक्रम, तुमचं साहस किंवा तुम्हाला एनर्जी, किंवा तुम्ही ह्या वर्षात तुम्हाला पण जाणवेल की सगळी लोक जिमला भरपूर जातात, खूप शारीरिक कष्ट करतात, मेहनत खूप घेतात, किंवा अगदी लेझी माणूस पण उठून ह्या वेळेला काम करतोय, जे की मंगळ, जे की ह्या वर्षात हे पण जाणवेल की खूप जास्त जाळपोळ पण होत आहेत, भांडणं खूप होत आहेत, भावंडांसोबत जमत नाहीये, ही पण कंडिशन होणार. जे की तुम्ही नोटीस आता केलं असेल की 1999 पर्यंत लोक ना भावांविषयी किंवा फॅमिली विषयी खूप सतर्क होती की माझा बाबा माणूस येते, एक आपुलकी होती, माणुसकी होती. पण 1999 जसं संपलं, 2000 चालू झालं, तेव्हापासून तुम्हाला जाणवेल की तेवढासा एकोपा राहिलेला नाही कोणामध्ये. प्रत्येक जण आपलं आपलं. मग आता बघ 2000 पासून जर आपण बघितलं, 2000 पासून कुणाला तेवढं ओढ राहिलेली नाहीये. 2 म्हणजे मातृत्व. तिथून प्रत्येक आईला आपलं मूल हे पहिलं प्यारं असतं इतरांपेक्षा, नेहमी नोटीस केलंय. त्यामुळे सगळं 2000 पासून सगळे स्वार्थी झालेत. 9 हा आकडा भावाला रिप्रेझेंट करतो, भावंडांना. तर ह्या वर्षात तुम्हाला हे पण जाणवेल की भावंडांविषयी प्रेम पण खूप आहे, आणि अगदीच जमिनींच्या गोष्टी वगैरे आल्या की वैर पण खूप दिसणार, किंवा ज्यांची नाती पहिल्यापासून बरोबर नव्हती ती चांगली पण होणार ह्या वर्षात. हे पण कंडिशन आहे. त्यामुळे ह्या वर्षामध्ये रूल नवीन नवीन गव्हर्नमेंटचे चेंज होतील, आणि ते पण फटाफटवाले होतील. हे वर्ष कधी आलंय आणि कधी संपतंय हे सुद्धा लोकांना कळणार नाहीये. ह्या वर्षात मांगलिक कार्य खूप होणार आहेत. ह्या वर्षामध्ये ज्यांना मुलं बाळ होत नाहीत, ज्यांची लग्न खूप वर्षापासून रखडली आहेत, सगळ्यांना पॉझिटिव्ह परिणाम भेटणार आहेत. फक्त रागावर जी लोक कंट्रोल करणार त्यांचा ह्या वर्षामध्ये विजय होणार आहे. तर आता मग आपण पाहू की 1 नंबरवाल्यांना मंगळाचं वर्ष हे कसं जाणार आहे. तर आता 1 नंबर जो आहे तो सूर्याला रिप्रेझेंट करतो, आणि 9 नंबर जो आहे तो मंगळाला करतो. तर सूर्य मंगळ हे मित्र आहेत, हे वर्गोत्तम आहेत, ते मित्र आहेत. मग ते दोघं जण पण, सूर्य पण आगे मंगळ पण आगे, म्हणजे हे स्फोटक पण होऊ शकतात. त्यांचा राग खूप वाढणार, कामाप्रती त्यांचं अॅग्रेशन, आक्रमकता तुम्हाला खूप दिसणार आहे 1 नंबरवाल्यांकडे. जेवढे आता 1 नंबरवाले आहेत ते नवीन काहीतरी 100% सुरू करणार. ज्यांना वाटते मला काहीतरी बिझनेस करायचा, विथिन सेकंदामध्ये वाटलं की करून पण टाकलं, ही कंडिशन होणार आहे. ह्या काळामध्ये त्यांना जाणवेल फक्त राग प्रचंड असणार आहे त्यांच्यात. म्हणजे असं कुणाला काहीतरी बोलतील की इतकं पटकन माणूस हर्ट होईल की त्याला असं वाटेल का बरं हा बोलला आम्हाला. त्यामुळे बोलणं कंट्रोल करायचंय. ह्या काळामध्ये होईल एवढ्या ऑपॉर्च्युनिटी ह्यांना खूप येणार आहेत. वरिष्ठ लोकांबरोबर संबंध चांगले जुळणार आहेत. जे की आता तळागाळाला ही लोक असतील त्या लोकांचे प्रमोशन पण चांगले होणार आहेत, पदोन्नती होणार आहे, जे की पगारामध्ये वाढ होणार आहे. आणि ह्या वर्षामध्ये घर म्हणा किंवा वैयक्तिक स्वतःची गाडी किंवा जागा 100% 1 नंबरवाले घेणार आहेत. जे की गव्हर्नमेंटचे कागदोपत्री काही गोष्टी अडकल्या असतील, खूप लोकांचं शेताचं वगैरे काही प्रॉब्लेम सातबाऱ्यांचे वगैरे असतात, त्या लोकांना पण ह्या वर्षामध्ये लिगली व्यवस्थित होऊन जाणार आहेत. ह्या वर्षामध्ये त्यांना फक्त काळजी घ्यायची आहे, ते तुमचं बोलणं त्यावर कंट्रोल करणं खूप गरजेचं आहे. खूप जास्त इगो येऊ द्यायचा नाहीये. इगो आला की माणसं पण तुटणार आहेत तुमची. कारण मंगळ आग, सूर्य पण आणि मंगळ पण उष्णता आहे. त्यामुळे ती तुम्हाला असा त्रास देणार की तुमच्या बोलण्यातनं माणसं तुटणार आहेत. आणि राग कमी होण्यासाठी काय करू शकतो आपण? राग कमी होण्यासाठी ह्यांनी गुळ रेग्युलर खायचा. जे की मी सगळ्यांनाच सांगितलं की मंगळाच्या वर्षात जेवढं गुळाचं सेवन करणार तेवढा मंगळ तुमचा टॉप लेवलला असणार आहे. आणि हनुमानाची उपासना ह्या वर्षात केलीच पाहिजे. सूर्याला जल 1 नंबरवाल्यांनी दिलंच पाहिजे. अगदीच जमत नसेल तर सकाळी उठल्यानंतर 10च्या आतच ओम आदित्याय नमः ह्याचा जाप त्यांनी करायचा सकाळी 10च्या. हो. आणि जी लोक सरकारी कामांमध्ये आहेत, ज्यांना प्रमोशन अडकलं होतं, ज्यांना नोकऱ्यांचे म्हणजे म्हणतात ना अपॉइंटमेंट लेटर आलेत पण बोलवतच नाहीयेत, त्या सगळ्यांची कामं 2025 मध्ये होऊन जाणार आहेत. ते झालं 2 विषय. खूप सुंदर, म्हणजे 2चं एक ओव्हरऑल कॅरेक्टरिस्टिकही तुम्ही सांगितलं, आणि त्याच्या उपर 2025 हे 1 नंबरवाल्यांसाठी कसं जाणार आहे हेही सांगितलं, आणि जर त्यांना राग कमी करायचे तर त्याच्यासाठी उपाय सुद्धा सांगितलं. तसंच आपण आता 2, 3, 4, 5 सगळ्या नंबर विषयी सांगूया, म्हणजे प्रत्येक जण त्या नंबरला रिलेट करू शकेल. आता आपण नंबर 2 वरती येऊया. ज्यांचा जन्म 2 आहे, 11 आहे, 20 आहे आणि 29 आहे, ते रूल करतात 2 ला. त्यांचा मुलांक आहे 2. तर 2 मुलांक असणारी व्यक्ती ही खूप कोमल असते,
खूप दिसायला अट्रॅक्टिव्ह असते आणि खूप अशी मदर म्हणजे आई कशी काळजी घेते. त्यांचा ग्रह चंद्र असतो. हो, 2 वाल्यांचा ग्रह आहे तो स्वामी ग्रह जो आहे तो चंद्र आहे. अच्छा. ह्यांना नेहमी मानसिक तणाव खूप बघायला भेटतो, खूप स्ट्रेस मध्ये राहतात की त्यांना कोणी जवळचा जरी व्यक्ती चांगलं जरी बोलला तरी त्यांना पटकन हर्ट होतात, बोलणंच बंद करतात, म्हणजे ते मनातल्या गोष्टी पण सांगत नाहीत. 2 वाल्यांचं एक जर नेचर पाहिलं तर ह्यांच्याकडे कुठल्याही नंबरवाल्यांनी जाऊन तुमचं दुःख तुम्ही सांगा, ते सहज ऐकून घेतात. आणि जो दुःख सांगणारा पण नंतर त्यांच्या प्रेमातही पडतो, ही पण त्यांच्यात खासियत असते. जे की 2 नंबर असा आहे न्यूमरोलॉजी मधला, त्याचं कितीही वय असले काही असू दे, त्याच्याशी कोणी बोललं की ते नंतर त्याच्या प्रेमात सुद्धा पडतं. मेल फिमेल कुणाच्याही बाबतीत हे लागू होणार 2 नंबरवाल्यांच्या. कारण पर्सनॅलिटी फार सॉफ्ट असते, समजून घेणारी असते आणि कधीच समोरच्याला म्हणजे अडचणीत असेल तर ऐकून घेण्याची क्षमता त्यांच्यात खूप असते आणि शांत वृत्ती असते, म्हणजे कोणाला रिॲक्ट पटकन कधीच होत नाही की राग आल्या म्हणून मी खूप बोललोय, हे त्यांना जमत नाही. आणि परिस्थितीला खूपदा घाबरून जातात, पटकन हँडल करता येत नाही, कुठून हँडल करू ही द्विधा मनस्थिती नेहमी असते. कारण चंद्र म्हणजे मन, मनाने नेहमी घाबरे घुबरे असतात. नेहमी असं वाटतं कसं होईल. फॅमिली विषयी त्यांना म्हणजे कोणीच जिंकू शकत नाही, त्यांच्या फॅमिली विषयी त्यांना खूप प्रेम असतं. फॅमिलीच्या विरोधात तुम्ही त्यांना काही बोललात तर मग तुम्ही कोणाचेच नाही, ह्या टाईप मधले असतात. कारण 2 नंबर हा असा आहे की तो फॅमिलियर खूप जास्त असतो. घरामध्ये खूप भले त्याला लक्ष देता येत नाही पण बाकीच्यांना सांगून ठेवतो काय हवं काय नाही, तिकडे माणूस एक अवेलेबल करून ठेवतो, परफेक्ट फॅमिली पर्सन असतो. फक्त एवढंच की मन खूप चंचल असतं. जे पण 2 नंबरवाले त्यांचं लव्ह रिलेशनशिप जर बघितलं तर थोडे दिवस यांच्याशी बोलतील, थोडा दिवस त्यांच्याशी बोलतील, सगळ्यांमध्ये मन गुंतलेलं असतं त्यांचं. त्यांना एक डिसिजनच फिक्स घेता येत नाही की मला कुणाबरोबर चालू ठेवायचं. भरपूर ब्रेकअप होतात. त्यामुळे नेहमी त्यांना म्हटलं जातं की संबंधांमध्ये प्रॉब्लेम होतो, रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम होतो आणि नातेवाईकांमध्ये पण प्रॉब्लेम होतो, जो की 2 नंबर त्याला रूल करतो. जे की संबंध आणि नातेवाईक त्यांना नेहमी हेच वाटणार की मलाच कोण समजून घेत नाहीये. त्यांनी थोडीशी चंचलता जर त्यांची हे केली तर बऱ्याच गोष्टी यांच्या आयुष्यात चांगल्या होतात. कुठल्या क्षेत्रात यश असतं ह्यांना? राजकारण, प्रसिद्धीकरण खूप भेटतं ना. बोलणं पण असं असतं, राग आला तर मग त्या रागात आपण पण उभं राहू शकत नाही, असा राग असतो. एक तर रागवत नाही, सॉफ्ट पर्सनॅलिटी असते, पण राग आला की मग ते कोणालाच सोडत पण नाही. एक तर त्यांचं राजकारण, कलाक्षेत्र, अभिनेता चांगला होऊ शकतात. 2 नंबर वाले तुम्हाला दिसतील ना, जे की कले क्षेत्रात मेकअप आर्टिस्ट, जे की आर्टिस्ट चांगले मोठे मोठे ते आहेत. जे की 2 नंबर वाल्यांना शुभ अंक जरी म्हटलं किंवा त्याने त्यांचं एक फॅमिली किंवा तुमचा जोडीदार म्हणा किंवा तुमचा मित्र परिवार जर तुम्हाला 3, 5 आणि 6 ह्या 3 नंबरचा पैकी कुणीही ठेवला तर तुमचा खूप चांगला होऊ शकतो. तो सल्ला तुम्हाला कधीच वाईट देऊ शकत नाही. 2 नंबरवाल्यांना मैत्री त्यांनी ह्या लोकांशी केली पाहिजे. आणि शत्रू त्यांना नेहमी जाणवेल 7 नंबर, त्यांच्यापासून त्यांनी नेहमी लांब राहायचं. 7 नंबरवाला लांब राहायचं. आणि ज्यांच्या बरोबर काम करायचंय ते हे नंबर पाहिजेत, 2, 5, 6 हे नंबर त्यांच्यासाठी खूप सुंदर असतात. आणि रंग जर म्हणाल तर सफेद रंग, त्यांनी कंटिन्यू सफेद रंगाचे कपडे घातले तर त्यांच्यासाठी खूप बेनिफिट होऊ शकतं. कारण यांचा कारक ग्रह चंद्र आहे. येस. आणि ह्यांना जर कमतरता आपली आरोग्याची म्हटली, कुठले हेल्थ इश्यूज असतील तर ह्यांना झोप न लागणं, स्ट्रेस घेणं आणि नेहमी त्यांना पोटाचे विकार कंटिन्यू असतात. कारण झोपच नाही लागली तर पाचन शक्तीचं काय होणार आहे. ह्या 3 गोष्टी त्यांच्या नेहमी असतात. आणि ह्यांना जर उपाय करायचा असेल तर ह्यांनी शिवलिंगावरती दर सोमवारी जलाचा अभिषेक करायचा. एकदम मस्त आणि चांगला उपाय, मनही स्थिर राहतं त्यांचं. ओके. आणि 2 नंबरवाल्यांसाठी 2025 कसं असणार आहे? 2 नंबरवाल्यांसाठी जर बघितलं तर 2 आकडा चंद्राचा आहे आणि 9 आकडा मंगळ. तर चंद्र मंगळ म्हणजे गजकेशरी योग आम्ही ज्योतिषमध्ये म्हणतो, जे की पैसा खूप जास्त कमवणार आहे 2 नंबरवाले. 2 नंबरवाल्यांचं ह्या वर्षामध्ये एक म्हणतात ना, एक त्यांना डेअरिंग पण येणार आहे. ज्यांना वाटत होतं करू की नको, पण नाही, मंगळ त्यांना काय सांगणार, डेअरिंग कर, होणार तुझं. त्यामुळे त्यांनी ज्यांना आत्ताही म्हणजे डेअरिंग नसेल त्यांनी डेअरिंग आणा आणि कामात उतरा, 100% होणार आहे. इव्हन आत्ता बऱ्यापैकी त्यांना रेग्युलर पैसा भेटणार. चंद्र आला की रेग्युलरचं धन चांगलं येतो, ताजी कमाई चांगली कमवू शकतो. अगदी जे नोकरी वर्गात आहेत
त्यांना कंटिन्यू जाणवेल ना की बोनस कंपनीकडून चांगला भेटतोय, इन्सेंटिव्ह चांगला भेटतोय, फेमस होत आहेत, ही कंडिशन होणार. हा, आणि जे की 2 नंबरवाले मेकअप आर्टिस्ट वगैरे असतील तर त्यांना ह्या वर्षात भरपूर कामं भेटणार आहे. त्यामुळे त्यांचं घर म्हणा किंवा जास्त तर त्यांना आता गाडीचे वेध त्यांना मला जास्त दिसतात. 1 ऑगस्ट नंतर गाडी घेण्याचे प्रबळ आहेत त्यांचे, चांगली गाडी ते घेतील आणि प्रॉपर्टीज मध्ये इन्व्हेस्टमेंट करतील, ही कंडिशन एक राहणार. आणि तेच की अचानक त्यांची कामं बनणार आणि लागल्यासारखी कामं, हा, त्यांचं कनेक्शन होऊन जे की नेटवर्किंग खूप चांगलं होऊन फटाफट कामं होणार. फक्त त्यांना आता तेच आहे की राग कंट्रोल करायचा आहे किंवा झोपेकडे मेन लक्ष द्यायचं आहे फार. कारण आताच्या काळामध्ये कसं आहे, हे वर्कहॉलिक पण खूप असतात, करायला लागल्यावर खूप काम करतात, ती पण कंडिशन आहे. त्यामुळे त्यांनी आता सध्याला झोप परिपूर्ण घ्यायची आणि रागावर नियंत्रण ठेवायचं. आता येऊयात नंबर 3. ज्यांचा जन्म 3, 12, 21 आणि 30 ह्या डेटला झाला असेल तर तुमचा मुलांक आहे 3. तर 3 वाली लोक ही खूप जास्त ज्ञानी असतात, कारण गुरु रूल करतो ना त्यांना. खूप ज्ञानी असतात, खूप हुशार असतात आणि प्रत्येक गोष्टीत सगळ्यांना अवेलेबल राहणारी असतात. म्हणजे त्यांच्याकडे कोणी जरी गेलं मदत मागायला किंवा काही करायचे म्हणून ती पटकन सांगतात, बेझिझक सांगतात, कारण त्यांना गर्व हा प्रकारच नसतो, त्यांना इगोही नसतो. 3 नंबरवाला नेहमी जाणवेल ना की लहानपणापासून त्यांनी खूप स्ट्रगल करून मोठा झालेला असतो, इझिली त्याला काही भेटत नाही. इव्हन नातेवाईकांकडून पण त्याला सपोर्ट कधीच भेटत नाही, इव्हन घरातल्यांकडून पण नाही कधी भेटत. त्यांना नेहमी जाणवणार मी सगळ्यांसाठी करतोय पण माझ्यासाठी कोणीच नाहीये वेळेला, ती कंडिशन म्हणजे 3 मुलांकवाल्यांची. ते लोकांना हेल्प करतात पण त्यांना कोणीच नाही, त्यांच्या वेळेला कधीच कोणी नसतं. अगदी नवरा म्हणू द्या, मम्मी पप्पा त्यांचे म्हणू द्या, मुलं म्हणू द्या, कोणीच नाही. कारण त्यांना वरदानच असं आहे की तुम्ही इतरांना मागण्यापेक्षा तुम्ही ईश्वराला मागा, परमेश्वराला मागा. गुरु आहे ना, गुरुला कोण मदत करणार आहे? गुरुच मदत करू शकतो की त्याचा परमात्मा त्याचा. तर गुरुवाल्यांना तेच एक आहे की इमोशनल जास्त व्हायचं नाही किंवा खूप जास्त विचार करत बसतात आणि नेहमी भोळे असल्यामुळे फसवणूक ह्यांची खूप जास्त होते. म्हणजे पटकन बोलण्यात येतात एखाद्याच्या, विश्वास ठेवतात आणि विश्वासघात पण ह्यांचा होतो. 3 नंबरवाल्यांना कधी मागता नाहीये, मागण्यामध्ये कधीच 3 नंबरवाला नाहीये, देण्यामध्ये आहे. कोणाकडे हात न पसरणे हा त्यांचं एक ब्रीद वाक्य असतं, मी कोणाकडे जाणार नाही हे त्यांना नेहमी वाटतं आणि देव त्यांना कमी पडूही देत नाही, ती कंडिशन असते. वर्कहॉलिक खूप जास्त असतात, त्यांचा नेगेटिव्ह पॉइंट म्हणजे तोच आहे की खूप काम केल्यामुळे त्यांना फॅमिलीकडे लक्षच ठेवता येत नाही, त्यामुळे फॅमिली होते डिस्टर्ब आणि त्यामुळे होतात वाद. तर त्यांनी तेवढं वर्कहॉलिक नाही राहायचं, थोडंसं फॅमिली बरोबर त्यांनी वेळ काढला पाहिजे. 6 महिन्यातनं किंवा वर्षातनं एकदा एक फॅमिली ट्रिप चांगली केली पाहिजे जिकडे तुमची फॅमिली असेल. त्यांनी हे करायचं. आणि राग त्यांना खूप पटकन येतो, त्या रागात कोणाला काय बोलतील त्याचं काही नाही, कारण खूप साठवून ठेवतात ना. गुरु आहे, नको बोलायला, जाऊ दे. पण कधीतरी गुरुचा पण स्फोट होणार ना, तर मग थोडंसं बोलण्यावर ताबा ठेवायचा. आणि बऱ्यापैकी त्यांचं बोलणं पण काय वाईट नसतं, फक्त त्यांना असं होतं की मलाच कोण समजून घेत नाहीये. इव्हन त्यांचं वैवाहिक जीवन जरी बघितलं 3 वाल्यांचं कधीच हॅप्पी नसतं. डिव्होर्स पण बघा जास्त 3 नंबरवाल्यांची तुम्हाला भेटते, जे की गुरु आहे. त्यामुळे जोडीदार त्यांना तेवढं समजूनच घेत नाही. आणि त्यांचं पण असं होतं की माझंच ऐकायचं, हा पण त्यांचा एक चुकीचा पार्ट आहे. गुरु आहे ना, शिक्षक गुरु आहे, मग त्यांचं कसं होतं माझंच ऐकायचं सगळं, मग ते न ऐकल्यामुळे पण ते भांडणं वाढतात. इव्हन प्रेम प्रकरणामध्ये पण फसवली हीच जातात. म्हणजे नेहमी फसवणूक यांच्या पदरी असते. त्यामुळे प्रेम विवाह करताना पण खूप त्यांनी एकदम चोकस राहून केलं पाहिजे. उगाच इन्फ्लुएन्स झालंय किंवा भाडलंय म्हणून नाही, तर प्रॉपर तुम्ही त्याचा अभ्यास करा आणि मग त्याशी लग्न करा. तर 3 नंबरवाल्यांना जर शुभ अंक असेल तर 2 आणि 5 हे 2च अंक, 2 आणि 5. एकतर ह्यांचे शत्रू हा प्रकारच नसतो, हे सगळ्यांना ऍडजस्ट करून घेतात, पण त्यातल्या त्यात पण दी बेस्ट वाले नंबर 2 आणि 5. आणि जे की दुश्मन नंबर आहे 9. पण तुम्हाला हे पण दिसेल जास्त हे 3 आणि 9 कॉम्बिनेशन मध्येच लग्न भरपूर होतात, जे की
एखाद्याची बर्थडे 3 असेल, मुलांक 3 असेल आणि समोरच्याचा 9च निघणार बघा, त्यांचं तर बिलकुल जमत नाही. 3 9 चांगले पण आहेत, वाईट नाही आहेत ते, पण 9 वाला नेहमी त्यांना डॉमिनेट करतो, नेहमी त्यांना लिडरगिरी करतो. आणि 3 नंबर वाल्याचं कसं होतं, ऐकून घेणार नंतर मग एकदम भडका होणार, एकदमच. मग त्यामुळे 3 वाल्यांनी कधीही 9 बरोबर लग्न करताना खूप विचार करायचा. ह्यांना जर कलर तू म्हणशील तर शुभ रंग ह्यांचा आहे पिवळा. पिवळा कलर त्यांनी वापरायला दर गुरुवारी चालू करायचा. वैवाहिक जीवनाचं सुख सुद्धा भेटतं आणि तुमचा गुरु पण चांगला ऍक्टिव्ह होतो. ती कंडिशन आहे. आणि मग जसं तुम्ही सांगितलं की हा गुरु आहे आणि मंगळ आहे, त्याचा तो विरुद्धांक आहे 9 मंगळ. मग 2025 कसं जाणार आहे यांच्यासाठी? 2025 चांगलं जाणार आहे, कारण गुरु मंगळ जरी एकत्र म्हणजे गुरु आणि मंगळ म्हणजे थोडासा आक्रमक आहे. हे काहीतरी नवीन शिकणार आहेत ह्यामध्ये, कारण मंगळ त्यांना एक ऊर्जा देणार आहे आणि गुरुला काय वाटतं, गुरुला असंही शिकायलाच आवडतं. मग त्यांना एक सपोर्ट भेटणार शिकण्याचा, नवीन काहीतरी करण्याचा. ह्या वर्षात 100% 3 नंबर वाले त्यांचं परदेशात गमन होईल किंवा मग फिरायला कुठेतरी टूर काढतील चांगली. की कोणी राजस्थानलाच जाईल, कोणी बँगलोरच फिरेल किंवा कोणी परदेशात. पण परदेशात टूर्स मला खूप क्लिअर दिसतात, तिकडे जाऊ शकतात. ह्या वर्षामध्ये फसवणूक पण होणार आहे, त्यामुळे इमोशनल राहू नका. ह्या वर्षामध्ये 3 नंबरवाले जेवढे आहेत त्यांना घराचे योग प्रबळ आहेत, म्हणजे ते घर घेण्याचे. मंगळ तुम्हाला भूमी हे करतं, रिप्रेझेंट करतं, तुम्ही घर चांगलं घेऊ शकता. तर ह्या काळामध्ये हे घर पण, आणि गुरु पण घराचा कारक असतो, घर घेऊ शकतात. इव्हन ज्यांना मुलं होत नाहीत त्यांना ह्या काळात 100% एखादा चांगला डॉक्टर करून मुलं होण्याची शक्यता. आणि लग्नाचे योग 3 नंबरवाल्यांना ह्या वर्षात खूप जास्त आहेत. ह्या वर्षात त्यांनी एकच करायचं की कोणावरही विश्वास नाही ठेवायचा, आंधळा नाही ठेवायचा. आणि जे काय असेल ते खाण्यावर कंट्रोल, कारण ह्या वर्षामध्ये मोठा पाळण्याची शक्यता भरपूर जास्त आहे. ह्या वर्षामध्ये लिव्हरला त्रास होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे थोडंसं हेल्थकडे लक्ष देणं, कारण ह्या वर्षात काम खूप येणार आहे त्यांना. प्रमोशन होणार आहे, प्रमोशन आलं की 4 पैसे दिले की काम पण वाढणार आहे. त्यामुळे तुमचं असं होणार की रात्रंदिवस करत त्यांचं काम करत बसणार आणि स्वतःच्या हेल्थकडे लक्ष नाही देणार आहे. त्यामुळे हे त्यांनी पाळायचं. हे झालं नंबर 3. आता येऊयात आपण नंबर 4 वर. 4 13 22 आणि 31 ज्यांचा जन्म झालाय त्यांचा मुलांक आहे 4. तर 4 नंबर हा रिप्रेझेंट करतो राहूला. राहू हा ग्रह जर तुम्ही पाहिला तर युनिक असतो, म्हणजे तो काय करेल कधी काही सांगू शकत नाही. फुल ऑफ हॅल्युसिनेशन. आणि इतकी स्वप्न बघतात ती, म्हणजे प्रचंड टॉप लेवलची असतात ती, आणि ती साकारण्याची पण ताकद ह्यांच्याकडे असते. तेवढे मेहनत सुद्धा करतात, खूप मेहनती असतात. फिरण्याचा खूप वेळ असतो त्यांना, किंवा प्रत्येक गोष्टीत डिटेक्टिव्ह खूप असते. हेच का, असं का, प्रश्न खूप. आणि कधीच ते तुम्हाला जाणवतील ना, जाती आपले म्हणतात ना पारंपरिक ज्या गोष्टी असतात घरातल्या, ही पूजा ती पूजा, लग्न करताना हे सगळं करायला लागतं, ते नेहमी म्हणणार कशाबद्दल हे करायचं, का करायचं. राहू आहे ना, प्रत्येक गोष्टीला प्रश्न. आणि त्यांना ह्या गोष्टीच आवडणार, हे रूल्स वगैरे हे पटणारच नाहीत त्यांना. ते सरळ म्हणणार कुणी केले, कशाला करायचे, त्यांना ह्या गोष्टी कधीच पटत नाहीत. आणि युनिक असल्यामुळे त्यांचं एक काम करण्याची थेरी पण युनिक असते, काहीतरी जगापेक्षा वेगळं करण्याची नेहमी ताकद असते त्यांच्यामध्ये, जे की राहू तुम्हाला स्वस्त बसून देत नाही. ह्यांना दिवसा हे एकदम फ्रेश असतात, रात्री हे एकदम फ्रेश असतात, दिवसा एकदम मरगळलेले असतात. त्यांना वाटतं रात्र म्हणजे दिवस आहे आणि दिवस म्हणजे रात्र आहे. रात्री त्यांचं डोकं फार जास्त काम करतं, आणि जे की राहू तुम्ही बघाल तर फक्त डोकं आहे, तर त्या डोक्याने इतका विचार करतात की काय बोलायला नको. इव्हन यांचं लव्ह रिलेशनशिप जर बघितलं, टाइमपास ह्यांचा खूप सुंदर चालतो, पण ज्या वेळेला ते सिरियस होतात त्यावेळेला मात्र ब्रेकअप होतं त्यांचं. ही सिच्युएशन राहूवाल्यांना खूप लागू होते. एकतर हे म्हणजे प्रेमाच्या बाबतीत नेहमी त्यांना एक त्रासच भेटतो. जोपर्यंत टाइमपास आहे तोपर्यंत चांगलं, खूप चांगलं असतं, पण ज्या वेळेला ते स्वतः सिरियस होतात त्यावेळेला नाहीच चालत रिलेशनशिप. त्यामुळे त्यांना ते प्रेमाविषयी नेहमी त्रास असतो, की त्यांना नेहमी वाटतं की हे आपल्यासाठी देवाने बनवलेलंच आहे की नाही नक्की, ही कंडिशन असते. आणि जे की राहू आहे ह्यांनी झटपट काम केलं तर खूप ह्यांचं चांगलं होऊ शकतो. आणि रहस्यमयी हे कधीच तुम्हाला सांगून नाही करणार, लपून छपून काम करत बसतात आणि झाल्यानंतर रिप्रेझेंट करतात की हे मी केलंय. कधीच एक्सप्रेस फिलिंग करत नाही.
कधीच नाही. आणि राहू असा ग्रह आहे की तो कोणालाच काय सांगत नाही, डायरेक्ट धमाका. आणि जे की ह्यांना क्षेत्र जे चांगलं आहे ते तुम्हाला जाणवेल डिटेक्टिव्ह क्षेत्रांमध्ये, CID जिकडे डोकं खूप लावावं लागतं त्या क्षेत्रांमध्ये हे एकदम चांगलं काम करतात. जे की राहूचे ही लोक असल्यामुळे सतत मन चंचल असतं, कुठेच त्यांना थांबता येत नाही पटकन, आणि सतत डोक्यात काम असल्यामुळे समोरच्या माणसांनी पण तेच केलं पाहिजे, त्यांना ते सारखं वाटतं. तर आता जे की राहूसाठी जो त्रास आहे तो त्यांना नेहमी ब्रेकअप सहन करावे लागतात. इव्हन लग्न जरी झालं असेल तर त्यांना नेहमी वाटतं की बायको किंवा नवरा तेवढं लक्षच देत नाहीये, प्रेमच करत नाहीये. आणि जे की त्यांना सगळे त्रास भ्रमाचे असतात जास्त, मला हे तर होणार नाही ना, मला ते तर होणार नाही ना. आणि सतत वारंवार ताप येणं, जे की राहूचं ते आहे, वारंवार ताप येतो की त्याला तो भास होतो ते कळत नाही. हा, मग तेच आहे ना, तो आभा म्हणजे भ्रम देणाराच ग्रह आहे. त्यामुळे ते बऱ्याच वेळेला भ्रमात खूप बघायला भेटतात, किंवा त्यांची सुरुवात पण सगळ्या गोष्टीत लेट लेट होते. पण राजकारणात टॉप लेवलला हे राहूचीच लोक असतात, कारण ती कधीच कोणाला सांगत नाहीत आणि एकदम बॉम्ब टाकतात. जे की 4 नंबरवाले तुम्ही बघाल तर अमित शहा, आतापर्यंत त्यांचं नाव होतं कुठे, हे मोदी बरोबर नंतर जॉईन झालं. अमित शहा 4 नंबरचे आहेत. जे की श्रीदेवी, जे की जुही चावला आणि प्रीती झिंटा, हे सगळे 4 नंबर आहेत. त्यामुळे त्यांचं रिलेशनशिप तरी कुठे चांगले, लव्ह रिलेशनशिप पाहता झालं तर नाहीच चांगले, ती कंडिशन आहे. तर 4 नंबरवाल्यांनी पक्ष्यांसाठी किंवा पशु पक्षी जे कोणी आहेत त्यांना त्यांची सेवा करायची, त्यांना रेग्युलर त्यांनी सप्तधान्य टाकायचे त्यांच्या हातून, तर तुमचा राहू खूप चांगला आणि ऍक्टिव्ह राहील. आणि ही लोक टॉपला तेव्हाच जातील. यांच्यासाठी कलर वगैरे काय, ह्यांना ब्लू कलर खूप चांगला आहे. ह्यांचे मित्र आहेत 1 नंबर, 2 नंबर आणि 6 नंबर, आणि शत्रू आहे 8 नंबर. त्यामुळे त्यांनी डील करताना कदाचित शुभ अंकांबरोबरच करा, म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा होईल. इव्हन पार्टनर बघताना पण ह्याच अंकाचा त्यांनी बघावा, म्हणजे ब्रेकअपचं प्रमाण पण वाढणार नाही. आता येऊयात करंटकडे. 2025 कसं असणार आहे 4 नंबरवाल्यांसाठी? 4 नंबरवाल्यांना 2025 जेमतेम असू शकतं, कारण मंगळ राहू जुळत नाही. मंगळ राहू अंगारक योग बनतो. जर ह्यांनी डोकं शांत ठेवून जर काम केलं तर 1 नंबर काम करू शकतात. मंगळ राहू युती जर पाहता ती ह्याला पण गुन्हेगाराला पण प्रवृत्त करते, गुन्हेगारी करण्यामध्ये पहिली येते. किंवा त्यांना कळतच नाही आपण त्या रागात काय करतो, इतका प्रचंड राग असतो. त्यामुळे ह्यांनी रागावर आणि बोलण्यावर, राहू बोलणं देतो प्रभावशाली, त्यामुळे बोलण्यावर कंट्रोल करायचंय. आणि जे की मंगळ म्हणजे सेनापती आला, जे की पोलीस आले, पोलिसांपासून पण ह्यांनी सावध राहायचंय 4 नंबरवाल्यांनी. यांना आपण रेमेडी किंवा रत्न काहीतरी सांगितलं पाहिजे. हा, त्यांना मी सांगेन. आणि हुज्जत घालायची नाहीये कोणाबरोबर. कामाच्या ठिकाणी पण परिवर्तन होणार आहे ह्यांचं, परिवर्तन करतील आणि बऱ्यापैकी फॅमिली पासून लांब जाण्याची योग आहेत. त्यामुळे ते पण आलं तर स्वीकारा, खूप चांगलंय. आणि ह्यांना जर ह्यांनी घालायचं असेल तर सुलेमानी हकीकचं ब्रेसलेट कंटिन्यू हातात त्यांनी घालायचं, खूप फरक 2025 मध्ये तरी. हा, म्हणजे राहू शांत राहील. आणि जे की मंगळासाठी रोज गुळ खायचा आहे, खूप त्यांना फरक जाणवेल. म्हणजे या रेमेडी केल्यात तर 2025 पण तुमचं चांगलं जाईल. येस, खूप छान जाणार आहे. आता पुढचा ग्रह आहे सर्वात आपला आता पुढचा नंबर आहे 5. ओके. ज्यांचा जन्म 5, 14 आणि 23 म्हणजे त्यांचा मुलांक आहे 5. तर 5 हा आकडा आहे बुधाचा, खूप बुद्धिवान, खूप हुशार. आणि बुध हा तुम्ही जर पाहिला तर युवराज आहे. त्याला एक ज्योतिषशास्त्रातली उपमास दिली आहे, तो नेहमी कितीही त्याचं वय होऊ द्या तो जवानच दिसणार. बुधाची अगदी म्हातारी माणसं पण बघा, ती तेवढं वय पण दिसत नाही, पण मजाक खूप करतात, हसवतात खूप. लहान मुलांबरोबर लहान मुलांसारखं, मोठ्यांबरोबर मोठ्यांसारखं. आणि नेहमी त्यांना असं वाटतं की सगळ्यांनी मल्टिपल राहिलं पाहिजे, ऑलराऊंडर राहिलं पाहिजे. बसून का राहतात सगळे. बुध आहे ना, एका जागेवर बसूच शकत नाही. मारवाडी ग्रह म्हटला जातो. आणि उगाच वाह्यात खर्च कधीच करायला आवडत नाही. ज्या गोष्टीला पाहिजे त्या गोष्टीला. आणि घरामध्ये अगदी बारीक सारीक गोष्टींवर खूप लक्ष असतं. इव्हन बायकोनी जरी काय सांगितलं की आओ हे आणा ते आणा, नाही म्हणणार ना, ओके आणतो. दुखवायला माणसं अजिबात आवडत नाहीत. सगळ्यांशी समजून घेऊन, आणि ते पण परिस्थिती समजून घेणारे म्हणजे 5 नंबर. कधीच कोणाला जज नाही करत की ह्याने असंच केलं त्याने तसं केलं. तुम्ही 5 नंबरवाला हेच बोलणार, जाऊ दे, त्याची काहीतरी सिच्युएशन असू शकते. ह्या माणसाबरोबर कुठलाही व्यवहार करताना
त्या माणसाला एकच असतं की समोरच्याने व्यवहार वेळेत पूर्ण केला पाहिजे, तर त्याला परत तुम्ही उभं करता. जर व्यवहार कम्प्लीट नाही झाला तर 5 नंबरवाला त्याला परत मदत पण करत नाही. ती कंडिशन आहे. आणि ह्यांना नेहमी त्रास म्हणजे बघाल तर सतत तोंड येणं, उष्णता, तोंड येणं सतत, आणि जे की कंटिन्यू त्यांना असं वाटणार ना की उष्णतेने त्रास होतोय पूर्ण, आणि पायाला मुंग्या येणं, त्या गोष्टी त्यांना थोड्याशा मला म्हणजे आहेत त्यांच्या बाबतीमध्ये. आणि जे की त्यांचे भाऊ बंधकी वगैरे फॅमिली पाहिली तर सपोर्टिव्ह असते, कारण स्वतःच प्रॅक्टिकल असल्यामुळे त्यांच्या समोर कोणी पटकन बोलत पण नाही. थोडेसे घरात सगळे घाबरूनच असतात की ह्याला काय बोललं की हा काहीतरी वेगळंच बोलणार, त्यापेक्षा बोलायला. येस, लॉजिकलीच, आणि समोरची बोलती बंद करतात. आणि जास्त ह्यांना काम जर म्हणाल तर बिझनेसमध्ये किंवा तुमचं जे आता कम्युनिकेशनचं काम ते तुमच्यासाठी खूप चांगलं असतं. आणि जे की तुम्हाला बँकेत वगैरे फायनान्समध्ये MBA वाले जे HR आहेत ते सगळे तुम्हाला 5 नंबरवाले भेटतील, जिथे बोलण्याचं काम असतं. काय फेमस व्यक्तिमत्व सांगू शकता 5 नंबरचे? 5 नंबरमध्ये जर फेमस व्यक्ती जर आपण बघितली तर विराट कोहली, आणि जे की कंगना राणावत, परत सचिन खेडेकर, एवढे म्हातारे असून सुद्धा तेवढाच पॉवरनी नाचतात. निवेदिता सराफ एवढं आहे तरी अजून ऑन स्क्रीन काम करतात, म्हणजे त्यांना वाखाणण्यासारखं आहे. म्हणजे त्यांचं एज पण तेवढं दिसत नाहीये. बरोबर. म्हणजे 5 नंबरवाला हा नेहमी जवानच दिसणार, चिरतरुण. त्यांच्याकडे ती म्हणजे युवराज असल्यामुळे पदवीच आहे तुम्हाला ती 5 नंबरवाल्यांना. आणि ह्यांनी फक्त तेच की अति लॉजिकल नाही बोलायचं, नाही तर घरातले सरळ म्हणतात ह्याला आमच्यावर प्रेमच नाहीये, ह्याला बोलायचं लॉजिक नाही लावायचं. हा, फॅमिली थोडंसं, फॅमिली बाबतीत तुम्ही खूप म्हणजे म्हणतात ना आवड खूप असते, फॅमिलीला खूप हे करता, पण तुम्हाला नेहमी वाटणार की मी काहीतरी सांगतोय ते ऐकावं. नाही ऐकलं की मग 2-3 तास बोलणारच नाही ती लोक. भांडण पण करत बसत नाही, रुसून बसतात, हर्ट करायला आवडत नाही. मग सॉरी समोरचा बोलला की लगेच पागळून पण जाता. फिरायला खूप आवडतं, कधीही सांगितलं इथे फिरायला जायचं तर लगेच ओके जाऊया आपण, ती कंडिशन आहे. आता 5 नंबरवाल्यांना एकतर त्यांचा शत्रूच नसतो. अगदीच तुम्हाला जर चांगला अंक म्हणजे म्हणतात ना, तरी पण आम्हाला एखादा अंक 5 नंबरवाले म्हणतील तरी पण सांगा, तर मग चॉईस मधले अंक म्हणजे 3, 6 आणि 2 हे 3 नंबर तुमच्यासाठी खूप चांगले असतात. आणि अनलकी 9 नंबर. त्यामुळे 9 नंबर पासून सावध राहायचं थोडस. बाकी तुमचा कलर जो आहे तो हिरवा तुमच्यासाठी खूप चांगला आहे. हिरव्या शेड मधले जरी तुम्ही कपडे चालू केले वापरायला तरी तुमचा बुध खूप चांगला होईल. आणि उपायांमध्ये तुम्ही दर बुधवारी गाईला हिरवा चारा खाऊ घालायचा आहे. चारा आता सिटीमध्ये नाही घेता येत किंवा वेळेनुसारच तो पण असतो, तर एखादी पालेभाजी जरी तुम्ही खाऊ घातली गाईला तरी तुमचा बुध ऍक्टिव्ह होतो. 2025 कसं जाणार आहे? कारण तुम्ही 9 हा दुश्मन सांगितलं. परत 5 नंबर आणि 9 नंबर हे न्यूमरोलॉजी प्रमाणे म्हणजे व्यक्तिमत्वात ते विचारांमध्ये दुश्मन असतात. बरोबर. पण हे दोघ जण पण मित्र आहेत, पण न्यूट्रल आहेत, त्यांच्या जागेवर. दुश्मन पण नाही आणि हे बैर पण नाही, ह्या टाईप मधले. तर ह्या वर्षात जे कोणी मल्टीमीडियामध्ये असतील, जे सोशल मीडिया करतात, त्यांना खूप प्रगती आहे. ह्या वर्षामध्ये प्रपोजल खूप चांगले चांगले भेटणार आहेत. ह्या वर्षामध्ये ज्यांना कोणाला लोन काढायचं कुठल्याही बाबतीत त्यांचं लगेच सक्सेस पण होणार आहे. ह्या वर्षामध्ये प्रचंड कामं तुम्हाला भेटणार आहेत. जून, जुलै, ऑगस्ट हे 3 महिने तुम्ही पूर्ण कामात असणार आहे, पूर्ण कामात. आणि 1 ऑक्टोबर, नोव्हेंबरला तुम्ही फॅमिली टूर पण काढणार आहे. त्यामुळे बऱ्यापैकी हे म्हणजे हे पूर्ण महिनाचा हे पूर्ण वर्ष तुमच्यासाठी गोल्डन असणार आहे. तर ह्या वर्षामध्ये ओळखीतनं पण कामं खूप बनणार आहेत. त्यामुळे ओळख भरपूर करून घ्या. ओळख असली की मग तुमची कामं पण फ्युचरला होत आहेत चांगली. अच्छा, म्हणजे हे 2025 चांगला असणार आहे 5 नंबरवाल्यांसाठी. आता येऊयात नंबर 6, म्हणजे ज्यांचा जन्म 6, 15, 24 या तारखेला झालेला आहे. ज्यांचा जन्म 6, 15, 24 मध्ये झालाय त्यांचा मुलांक आहे 6. तर 6 आकडा हा शुक्राला रिप्रेझेंट करतो. तर ही माणसं जर तुम्ही बघाल तर खूप सुंदर असतात. वैयक्तिक ते त्यांच्याकडे खूप लक्ष ठेवतात. त्यांचे साधे कपडे जरी असले तरी ते अंगावर त्यांचे महागडे दिसतात. इव्हन तुम्ही त्यांना गोष्टी पण दाखवू नका आणि त्या समोर ठेवा. एक महागडी ठेवा आणि एक स्वस्त ठेवा. त्यांना किमती पण सांगू नका, पण ते महागड्या गोष्टीकडेच बोट करणार. जे की शुक्र आहे, लक्झरियस आहे. मुहूर्तात जन्मताच लक्झरी असते. जन्मताच त्यांना कधीच काही कमी पडत नाही, कधीच कमी नाही पडत. आणि शुक्र म्हणजे बोलणं पण त्यांचं खूप अट्रॅक्टिव्ह असतं. कोणाला तोडून पटकन बोलत नाही. पण ह्यांचं तेच असतं की
अति भेटल्यामुळे व्यसनी पण होतात. त्यामुळे त्याकडे लक्ष द्यायचं. त्यांना नेहमी आपण म्हणतो ना अय्याशी हा शब्द मी वापरेन, ह्या नंबरला खूप करायला आवडते. क्लबिंग आवडतं, डान्सिंग आवडतं. व्यसन त्यांना पटकन जडतं संगतीमुळे, ती कंडिशन असते. पण 6 नंबरवाले हे काम मात्र स्वतःच खूप मेहनतीने पण करतात, ती पण कंडिशन आहे. तुम्ही जर एखादं काम दिलं तर ते काम पण खूप छान पद्धतीने रिप्रेझेंट करतात. त्यांना तुम्ही एखादा प्लॅन सांगा की माझं असं असं आहे, तर मला ते प्रेझेंट करायचंय. कसं प्रेझेंट करायचंय, तू काय घातलं पाहिजे, तू कशामुळे कसं छान दिसशील आणि तुझं प्रोजेक्ट पण कसं अजून छान करता येईल, हे त्यांच्याकडून बुद्धी घ्यायची. एवढे 6 वाले एवढे हुशार असतात. इव्हन घर पण तुम्हाला कसं सजवायचंय हे पण त्यांच्याकडनं. त्यांचं 6 नंबरवाला कोणी मित्रमैत्रीण तुमचा असेल त्याच्या घरी जाऊन बघा, तुम्हाला एकदम महालात गेल्यासारखं वाटणार. एवढं चॉईस असतं. किंवा काचेच्या वस्तू त्यांना खूप आवडतात. घरामध्ये काचेच्या वस्तूंचं खूप त्यांनी घेऊन ठेवलेलं असतं. डिझाईन फील्ड मध्ये 100%. आर्किटेक्चर मध्ये 6 नंबरवाले भेटतील, फॅशन डिझायनिंग मध्ये 6 नंबरवाले, मेकअप आर्टिस्ट 6 नंबरवाले. तर हे 6 नंबरवाले, जे की 6 नंबरवाले मध्ये आलिया भट्ट, अनिल कपूर, अजूनही शुक्र आहे, लक्झरियस आहे, स्वतःच्या फिटनेसकडे केवढं लक्ष आहे त्याचं, आलिया भट्ट पण. तर 6 नंबरवाले मुळातच म्हणजे देखणे असतात. त्यांना सगळ्या गोष्टी पण पटकन भेटतात. थोडंफार स्ट्रगल करावं लागतं, पण नंतर सगळं अचीव्ह करतात हळूहळू स्वतःच्या जीवावर. नंतर ह्यांचे मित्रांक आहेत 2, 3, 4 आणि शत्रू अंक आहे 8. 8 नंबर पासून ह्यांनी लांब राहायचं. पण 8 नंबर जर ह्यांच्या आयुष्यात आला तर हे 8 नंबरवाल्याला मोठं पण करतात, हे पण पाहिलं गेलं. शुक्र शनी असेही मैत्री आहे, पण शनी मुळातच स्ट्रगलिंग वाला आहे आणि ह्यांना स्ट्रगल नाही आवडत. पण त्यांच्या आयुष्यात जर 8 वाला आला त्याचं चांगलं होतं. पण हे जर स्वतःहून 8 वाल्याकडे गेले तर त्यांचं परत डब घायला येतं. त्यामुळे 8 वाले तुम्ही एंटर करा, ना की तुम्ही त्यांच्याकडे जावा. ही एक त्यांनी लक्षात ठेवायची गोष्ट. आणि 2025 मध्ये काय काळजी घ्यायची किंवा कसं जाणार आहे? 2025 6 वाल्यांना खूप सुंदर जाणार आहे. जे मेकअप आर्टिस्ट जे आहेत त्यांना ह्या क्षेत्रामध्ये खूप नावलौकिक भेटणार आहे. कामं त्यांना बॅक टू बॅक येणार आहेत. त्यांना सगळ्यांना फायदा आहे. जे की फिल्म सिटीमध्ये पण खूप मोठ्या मोठ्या गोष्टी चांगल्या होणार आहेत. ब्रेकअप सुद्धा 6 नंबरवाल्यांचं होऊ शकतं. त्यामुळे त्याच्याकडे एक लक्ष ठेवावं लागणार तुम्हाला की ते न व्हावं. ते तुमच्या हातातच आहे. गैरसमज करून घ्यायचे नाहीयेत, कारण कामामुळे वेळ न भेटल्यामुळे गोष्टी गैरसमजात बदलू शकतात. ती एक कंडिशन राहणार आहे. आणि ऑल ओव्हर ह्या वर्षामध्ये वैयक्तिक स्वतःसाठी विचार खूप करणार ती लोक. शॉपिंगला भरपूर पैसे घालवणार आहेत. असंही घालवतात, पण ह्या वर्षात खूप जास्त घालवतील. इव्हन त्यांना कंटाळा आला की फिरणं खूप होणार आहे ह्या वर्षात. त्यामुळे हे वर्ष ऑल ओव्हर चांगलंच आहे, वाईट नाहीच आहे. अगदी कोणाची संपत्ती, कोणीतरी त्यांना काहीतरी गिफ्ट खूप भेटणार आहेत. ते संपत्ती पण गिफ्ट मध्ये भेटू शकते 6 नंबरवाला. वडिलोपार्जित पण असू शकतं. त्यामुळे 6ला खूप छान आहे. फक्त ह्यांच्या भावनांवर कंट्रोल ठेवायचा आहे. इमोशनली गोष्टींवर कंट्रोल ठेवायचा आहे. भावना कंट्रोलमध्ये आल्या की सगळ्यांचं चांगलं होणार आहे. आणि अति उतावळं नाही राहायचं. एवढंच फक्त पाळायचं आहे. आणि काही उपाय किंवा काही रेमेडीज उपायांमध्ये ह्यांना दर शुक्रवारी गुलाबी कलरचे कपडे ह्यांनी घातलेच पाहिजेत. पिंक शेड मधले. पिंक शेड मधले कुठलेही घाला. आणि जे की मंगळासाठी रोज त्यांनी थोडासा गुळ खायचा आहे, कारण शुक्र मंगळ एकत्र आले की अट्रॅक्टिव्ह पर्सनॅलिटी होते. त्यामुळे ह्या काळामध्ये खूप लोक मागे लागणार आहेत त्यांच्या. त्यामुळे त्यांचं मन पण चंचल होणार आहे. म्हणून गुळ खायचा. गुळ खाल्ल्यावर पण तुम्हाला तुमचा सरळवे दिसणार आहे कुठला. आणि जमलं तर उजव्या हातामध्ये चांदीचा कडा. ते पण मी काय सांगते, कारण मन चंचल यांचं फार होणार आहे शुक्र मंगळ युती असल्यामुळे. आता येऊयात नंबर 7, ज्यांचा जन्म 7, 16 आणि 25 ला झालेला. ज्यांचा जन्म 7, 16, 25 त्यांचा मुलांक आहे 7. तर 7 आकडा हा रिप्रेझेंट करतो केतूला. तर केतू तुम्ही बघितला तर फक्त धड आहे. म्हणजे ते फक्त मनानेच विचार करतात. केतूवाल्या लोकांना डोक्याने विचारच करता येत नाही. इमोशनल प्रचंड असतात. कोणी काय बोललं की ते डोक्यातनं पटकन ते काढत नाहीत, कारण मन त्यांचं थकून जातं ना. कंटिन्यू विचार करून करून मन थकवून घेतात. आणि खूप जास्त ब्रेकअप ह्यांच्या बाबतीत बघायला भेटतं, कारण ते इमोशनली अटॅच होतात आणि समोरचा त्यांना नेहमी डोक्याने चालणारा भेटतो. त्यामुळे त्यांचं जुळत नाही.
आणि ह्यांचा स्वभाव म्हणजे खूप इमानदार, खूप प्रामाणिक पर्सनॅलिटी. सल्ला एखाद्याला चांगलाच देणार, भले दुश्मन असू दे. नेहमी त्यांना वाटणार की आपली माणसं सगळी, किती काय झालं तरी आपण आपल्यासाठी जगायचं चांगलं, ह्या विचाराची माणसं असतात. पण ह्यांना फसवणूक पण ह्यांचीच खूप जास्त होते, आणि इमोशनल अति, त्यामुळे फसवणूक होते. कामाच्या ठिकाणी पण चांगल्या पोस्टला असतात आणि प्रत्येक वेळेला काहीतरी नवीन करण्याच्या गडबडीत असतात. एखाद्या वेळेला राग आला तर त्याचं तोंड पण बघणार नाहीत, अशी पण असतात. सनकी असतात थोडीशी. राग आला तर ते बोलणंच सोडून देणार, त्याला काही समजवणार पण नाही, काय नाही. एकदा समजवतील, दोनदा, तिसऱ्यांदा मग काही नाही, मग समजवायचंच नाही. आणि 7 नंबरवाले नेहमी त्यांना जाणवेल ना, रात्रीची झोप त्यांना पटकन लागत नाही, त्यामुळे व्यसनाधीन पण होतात 7 नंबरवाले. 7 नंबरवाल्यांना जर त्रास होत असेल तो त्यांना फक्त मनाने जे काय वाटतं त्याचा त्रास जास्त होतो. कोणी हर्ट केलं तर 2-2 महिने त्याचाच विचार करायचा, का केलं, कशाबद्दल करायचं. रिपीटेड गोष्टी बोलत बसतात. कोणाला फोन केला, बघ ना ह्यानी असं केलं, बघ ना त्यांनी तसं केलं, ते म्हणजे 7 नंबरवाले. आणि केतू स्पिरिच्युअल पण फार असतो. केतू आध्यात्मिक असतो. आध्यात्मिक 100% असतात ही लोक. पण त्यांचं कसं होतं, एखादी गोष्ट नाही झाली की मला ते पण नाही करायचं, मग मनच लागत नाहीये, मग फक्त विचारणार. पण ज्यांचा केतू सिरियसली खूप चांगल्या घरात बसलाय कुंडलीमध्ये, ती लोक स्पिरिच्युअल, मग त्यांचं ह्या गोष्टींकडे पण लक्ष नाही राहणार. त्यांचं एवढंच की काम एक काम आणि आपण आपलं, अशी पण आहेत. आता 7 नंबरमध्ये तेच आहे की ह्यांना नेहमी घरापासून लांब राहायला, म्हणजे शिक्षणासाठी लहानपणापासूनच लांब जातात. जे की नंबर पण त्यांच्या मोठ्या मोठ्या वेगवेगळ्या कॉलेजमध्ये येतात, जे त्यांच्या कर्मभूमीपासून लांब, हे त्यांचं नेहमी असतं. आणि जे की 7 नंबरला तुम्ही बघितलं तर इमोशनल पार्ट खूप असतं. म्हणजे तुम्ही इमोशनली त्यांच्याशी कनेक्ट झाला तर तो माणूस तुम्हाला कधीच सोडू शकत नाही. म्हणजे कुठल्याही परिस्थितीतच तुम्हाला उभा, एक खरा मित्र म्हणून राहतो. एवढी त्यांच्यामध्ये छान पॉवर असते. आणि नेहमी सल्ले छान देणार. केतू आहे ना, कोणाचंच वाईट नको आपल्याला, ती कंडिशन. नेहमी म्हणणार कर्म आहे, बघून घे. याच्यातलं फेमस पर्सनॅलिटी म्हणजे धोनी, महेंद्र सिंग धोनी. 7 नंबरमध्ये धोनी येतात. मग खूप चांगली पर्सनॅलिटी, आणि त्यांनी पण स्ट्रगल करूनच केलंय ना, इझिली काहीच भेटलेलं नाहीये. कारण केतूची पर्सनॅलिटी, ह्यांना लहान वयात खूप कष्ट असतात. लहान वयात सहारा जो असतो मेन त्यांचा, तो कधीच त्यांना भेटत नाही, तो हात त्यांना कधीच भेटत नाही. ह्यांना ह्यांच्या पद्धतीने मोठं व्हावं लागतं. ह्यांचे मित्र आहेत 4, 5, 8 आणि अशुभ अंक आहे 9. मित्रांमध्ये ह्यांनी ह्या मित्रांचाच समावेश करायचा, म्हणजे त्यांना या नंबरच्या, येस, या नंबरच्या, इव्हन जोडीदारासोबत जरी विचार करायचा झाला तरी ह्या लोकांचाच विचार करायचा. आणि 9 पासून थोडस दूर राहायचं. त्यांच्यापासून दूर राहायचं त्यांनी, जास्त काही डोक्याला हे करून घ्यायचं नाही. म्हणजे जेवढ्याच तेवढं राहायचं. आता आपण तर म्हणू शकत नाही की मी न्यूमरोलॉजी बघितली बाबा मग मी तुझ्याशी नाही बोलू शकत, पण जेवढ्याच तेवढं मनातल्या गोष्टी नाही सांगायच्या. 2025 मध्ये काही काळजी घ्यायची आहे 7 वाल्यांनी, किंवा कसं काय जाणार आहे? नाही, 2025 मध्ये त्यांचं हे आहे की कर्मस्थानापासून ते लांब जाणार आहे. शिक्षण लांब ठिकाणी भेटेल. जे लोक नोकरी करतात, आता पुण्यात असतील त्यांना अचानक हैदराबादचा कॉलेज, बँगलोरचा कॉलेज, म्हणजे त्यांना लांब जायचं, त्यांना थांबून तिथे जमणार नाहीये. आणि ह्या काळामध्ये त्यांचं प्रमोशन उलट चांगलं होणार आहे. स्पिरिच्युअल जास्त होणार आहे. मंगळ बरोबर केतू आला 25 मध्ये. येस, 25 मध्ये स्पिरिच्युअल होणार आहेत फार. आणि घराचे योग तर ह्यांचे पण प्रबळ आहेत. म्हणजे जरी घर स्वतःच नाही घेतलं तरी आहे तो रेंटल फ्लॅट सोडून दुसरीकडे पण शिफ्ट होतील, ती कंडिशन जास्त आहे. आणि जे की त्यांच्या कुटुंबासमवेत आता वेळ पण भेटणार त्यांना घालवायला. जी लोक बाहेर होती ती बायको सोबत येऊन राहतील, किंवा बायको बाहेर असेल, नवरा इथे असेल, तर मग ते एकत्र राहतील. ह्या पद्धतीमध्ये 2025 चांगलंच जाणार आहे. त्याच्यात काही हे नाही. 2025 7 वाल्यांना चांगलंच आहे, वाईट नाहीच आहे. फक्त ह्यांनी यांच्या मनावर कंट्रोल करायचा आहे. मन कुठं भरकटून द्यायचं नाही. आणि एक मनाने एक टार्गेट करायचं की हे काम मला करायचं म्हणजे करायचंच आहे, ती कंडिशन आहे. आता येऊयात 8 क्रमांक, ज्यांचा जन्म 8, 17 आणि 26 या तारखेला झालेल्या अशांचा मुलांक आपण जसं सांगितलं तसं 8 येऊ शकतो. यांच्याबद्दल, ज्यांचा जन्म 8, 17 आणि 26 मध्ये आहे त्यांचा मुलांक आहे शनीचा. जे की शनी जर तुम्ही म्हटलं तर खूप स्ट्रगल देतो माणसाला. इव्हन ह्या लोकांच्या 8 नंबरवाल्यांच्या लहानपणापासून खूप स्ट्रगल असतो. लहान वयातच खूप ती मुलं मोठी झालेली असतात, मॅच्युअर होतात. लहान वयातच त्यांना नेहमी जाणवेल ना की शिक्षणासाठी पण त्यांना बाहेर पडावं लागतं खूप कमी वयामध्येच.
5वी 6वीतच कोणीतरी त्यांना हॉस्टेलला टाकेल, मम्मी पप्पा त्यांचे टाकतील, परत म्हणजे ते 12वीत परत वेगळीकडे, परत कामाला पण बाहेरच, ह्या टाईप मधलं ह्यांचं फार बघायला भेटतं. आणि शनीचे असल्यामुळे लहान वयात मोठी पण होतात, त्यामुळे रिस्पेक्ट ह्या लोकांना खूप चांगला जमतो एखाद्याला द्यायला. कधीच ती अशी वाया गेलेली नसतात. इतर मुलांसारखी अशी नसतात की कोणी पार्ट्या करते, त्यांना कधीच त्यात रस नाही वाटणार. त्यांना असं आहे की मी खूप स्ट्रगल केलंय, मला टॉप लेवलला बसायचं जाऊन. वयाच्या 32 नंतर ती स्टेबल होतात. 32 पर्यंत त्यांना खूप स्ट्रगल असतो, कितीही हुशार असू दे. आणि एक म्हणजे शनीचा माणूस जो असेल, 8 नंबर ज्याचा असेल, त्याला नेहमी जाणवेल कामाच्या ठिकाणी मी शिकलोय एक आणि काम करतोय वेगळंच. ही कंडिशन नेहमी त्यांना बघायला भेटते. आणि त्यांना नेहमी हे पण होतं की खूप कमी पैसे देऊन राबवलं पण जातं, त्यांना त्यांचा तेवढा मोबदला पण दिला जात नाही, जे की शनीमुळे. आणि त्रास पण त्यांना नेहमी बघ पायाचे होणार, कमरेपासून खालचा भाग, पोटाचे विकार, आणि नेहमी घसा, खोकला पटकन न जाणं, सर्दी सतत राहणं, आणि दाताचे विकार, हे कंटिन्यू राहतात त्यांना. कुठल्या क्षेत्रात त्यांनी काम केलं पाहिजे? त्यांनी मशिनरी क्षेत्रामध्ये, जिथे मशीन्स भरपूर आहेत, आणि जिथे हार्डवर्क खूप करावं लागतं, तिथे त्यांनी काम करायचं. इव्हन कामाच्या ठिकाणी पण तुम्ही जर म्हणाल त्यांना इझी, कधीच भेटत नाही इझी. त्यांना फक्त फिरतीचं काम, म्हणजे मार्केटिंग करायचं ह्या दुकानातून त्या दुकानात, त्या दुकानातून त्या, सेल्समन ते वालं काम त्यांना. आणि जे की पेट्रोल पंप, जे की इंधन, त्याच्यामध्ये पण ते काम करू शकतात. मायनिंग क्षेत्रामध्ये ही लोक पुढे असतात. थोडक्यात हार्डवेअर आणि मशिनरी, हो, मशिनरी क्षेत्रामध्ये खूप त्यांचं चांगलं होऊ शकतं. बरोबर. यांना काही कलर वगैरे काय सांगता येतं? ह्यांचा कलर आहे ब्लू आणि ब्लॅक, हे 2 कलर त्यांच्यासाठी खूप चांगले. ह्यांचे जे शुभांक आहेत ते 2, 6, 7 आणि दुश्मन आहे 4. त्यामुळे त्यांनी बऱ्यापैकी 4 राहूच्या अंकापासून लांबच राहायचं. आणि 2025 मध्ये 2025 शनीच्या राशीला जेमतेम जाणार, शनी मंगळ दुश्मन. 8 नंबर वाल्यांना स्ट्रगल खूप करावं लागू शकतं. आणि ह्या काळामध्ये जेवढं गोड बोलून कामं होता म्हणजे होतील तेवढे करून घ्यायचे. शनीचं म्हणजे तुमचा आकडा असल्यामुळे तुम्हाला ह्या वर्षामध्ये दगदग खूप वाटणार. कामाच्या ठिकाणी तुम्हाला तेवढं क्रेडिट दिलं नाही जाणार स्वतःचं. पण ह्यातनं पण एक चांगलं होईल की तुम्हाला बाहेर गावी, म्हणजे बाहेर जर तुम्ही पडलात सगळ्यातनं, तर मग तुमचा फायदा पण होणार. शनी ज्या वेळेला काय सांगतो, लांब गेल्यानंतर तुला फायदा खूप चांगला करून देणार. ती फक्त वरिष्ठ भूमीपासून दूर, जन्मभूमीपासून दूर. आणि जे की मंगळ आहे ना, रागावर कंट्रोल करायचा त्यांनी. आता सध्याला कोणालाच किंवा झटपट राग येतोय, इगो हट होतो म्हणून नोकरी सोडली, अजिबात करू नका. 5-6 महिने नोकरी भेटणार. पेशन्स ठेवलेच पाहिजे. आणि जे आता काही फेमस पर्सनॅलिटी सांगू शकतो म्हणजे आपल्याला लक्षात येईल? मोदीजी आपले. ओके. मोदीजी आपले 8 नंबरचे आहेत. मनमोहन सिंग ते 8 नंबरचे आहेत. त्यांच्यामध्ये पण केवढा संयम आहे. आणि अगदीच मोदीजी किती एंडिंगला पंतप्रधान, म्हणजे आतापर्यंत एवढाचं नाव नव्हतं त्यांचं, पण स्ट्रगल करून. मग तेच 8 नंबर आहे, चांगले. पण ह्या वर्षात थोडंसं तेच की फिजिकल गोष्टी त्यांच्या थोड्याशा होणार, म्हणजे दुखणी वाढणार थोडीशी. मोदींची नाही, म्हणजे 8 नंबरवाल्यांची, म्हणजे आपण ते समजू शकतो. 8 नंबरवाल्यांनी थोडीशी दुखणी वाढणार, त्यामुळे त्याकडे त्यांनी खूप लक्ष ठेवायचं चांगलं. यांनी उपाय काय करायला पाहिजे? आणि 8 नंबरवाल्यांनी कागदपत्र प्रॉपर बघूनच गोष्टींचा व्यवहार करायचा. जर जमीन जागा काही घ्यायचं असेल तर, इव्हन परदेशामधले ज्यांचे विजा रखडलेत, ज्यांना ग्रीन कार्ड वगैरे हवा असेल, त्यांनाही ह्या वर्षात होण्याचे प्रबळ योग आहेत 8 नंबरवाल्यांना. पण कुठलेही डॉक्युमेंट साईन करताना ते योग्य तपासून केले पाहिजे. कुठलेही डॉक्युमेंट बघूनच साईन करायचे, कुठेही साईन करत नाही बसायचं. ठीक आहे. आणि उपाय म्हणजे आपण जे सांगितले होते ते उपायांमध्ये त्यांनी दर शनिवारी मारुतीचं दर्शन रात्रीच्या वेळेला आवर्जून घ्यायचंय. रात्रीच्या वेळेला? हो, रात्रीच्याच वेळेला. आणि त्यांनी हनुमान वडनावल हे कंटिन्यू ऐकण्यात ठेवायचंय. आणि त्यांनी पक्ष्यांना बाजरी खाऊ घालायची. पक्ष्यांना रोज रोज. हे झालं 8 नंबर बद्दल. आता शेवटचा अंक उरलाय 9. ज्यांचा जन्म 9 किंवा 18 किंवा 27 या तारखेला झालेला आहे, अशा लोकांचा मुलांक आहे 9. या लोकांबद्दल काय सांगाल? ज्यांचा जन्म 9, 18, 27 आहे, त्यांचा मुलांक येतो 9. 9 म्हणजे
त्यांचंच वर्ष आहे मंगळाचं. त्यामुळे बऱ्यापैकी ह्या लोकांना ऑपॉर्च्युनिटी खूप भेटणार आहे. 9 नंबरवाले जेवढे सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये असतील त्यांना तर खूप फायदा होणार आहे. इव्हन जे त्या क्षेत्रात नसले तरी इतर क्षेत्रांमध्ये त्यांना खूप चांगला फायदा होणार आहे. जे क्रीडा क्षेत्रामध्ये असतील, जे अकॅडमी ज्यांच्या असतील, कोच असतील, त्यांना पण खूप फायदा होणार आहे. नोकरी धंद्यामध्ये प्रमोशन होणार आहे, त्यांचा पगार वाढणार आहे आणि त्यांना पण जाणवेल की एक आपल्याला लोक ओळखायला लागलेत, एक ओळख चांगली भेटणार आहे, नवीन बिगिनिंग चालू होणार आहे आयुष्याची मंगळवाल्यांची. त्यामुळे राग फक्त कंट्रोल करायचा आहे आणि इगो, अहंकार पण येऊ शकतो. खूप नाव झालं. काय पर्सनॅलिटी असते या 9 नंबरवाल्यांची सांगा ना. तर 9 वाल्यांची पर्सनॅलिटी जर तुम्ही बघितलं तर मंगळाचा आकडा, मंगळ आपल्याला पराक्रम, साहस देतो. किंवा नेहमी बघा मंगळवाल्यांची डोळे हे नेहमी लाल असतात, गालावर एक तुम्हाला एक लाल असा ब्लश दिसतो चांगला, ज्यांचा मंगळ खूप ऍक्टिव्ह असेल त्यांचा. मंगळवाली माणसं ही कधीच घाबरत नाहीत, रिस्क पटकन घेतात आणि त्यांना नेहमी असं आवडणार की भांडण झालं की बोलत नाही बसत, हात त्यांचा चालतो डायरेक्ट. अग्रेसिव्ह खूप असतात. आणि जी की तुम्हाला दिसतील पोलीस लाईन मधले जेवढे सगळ्यांचे मंगळ ती सगळी पोलीस असणार आहेत, जे की सेनापती म्हणतो ना. रिस्क घ्यायला पण आवडते आणि कामाच्या बाबतीत पण खूप झटपट काम करण्याच्या चक्करमध्ये सगळ्या गोष्टी बिघडवून पण ठेवतात. कधी कधी होतात. अति उतावळेपणा पण खूप जास्त असतो आणि प्रेमाच्या बाबतीत पण तेच होतात. उतावळेपणामध्ये करतात गोष्टी आणि ह्यांना पण ब्रेकअप नेहमी बघायला भेटतं. खूप प्रेम करतात एखाद्यावर, खूप प्रचंड, पण समोरचा नेहमी त्यांना उगाच म्हणजे धोकाच देतो, समजून घेत नाही. कारण ओव्हर प्रेम असतं ना, डिटेक्टिव्ह माइंड पण असतं, कुठे मग काय, मग ते समोरच्याला पटत नाही. मग ते होतं की एवढं जास्त प्रेम नकोय आम्हाला, गुदमरतंय त्यामध्ये. 9 नंबरच्या काय फेमस पर्सनॅलिटीज? 9 नंबरमध्ये तुम्ही जर बघाल तर अक्षय कुमार आहे, सलमान खान आहे, आयडियल एक्झाम्पल सलमान खान आणि अक्षय कुमार पण. दान धर्म करण्यात खूप हे लोक 9 नंबरवाली पण असतात. दान धर्म करायला त्यांना खूप आवडतो. यांनी काही काळजी घ्यायची आहे म्हणजे 2025 मध्ये? 2025 मध्ये ह्यांना वैयक्तिक ह्यांचं बघितलं तर प्रॉपर्टीज घेण्याकडे खूप कल राहणार आहे यांचा. 9 नंबरवाले 100% प्रॉपर्टी घेणार. मे बी एखादी पहिली जुनी सेल करून नवीन घेतील, ही कंडिशन राहणार. सोनं नाण्यामध्ये खूप इन्व्हेस्टमेंट होणार त्यांची. जॉब त्यांचे परिवर्तन होणार आहे, जॉब मध्ये पण चांगली हाईक त्यांना भेटणार आहे, प्रमोशन्स होणार आहेत, अवॉर्ड भेटणार आहेत चांगले चांगले. इव्हन कोणी म्हणजे म्हणतात ना मेडिकल फील्ड मधले जी लोक आहेत त्यांना पण चांगला फायदा होणार आहे. जे सर्जन वगैरे आहेत त्यांचं नाव अचानक मोठं होईल, त्यांना बोलवतील. म्हणजे ह्या पण गोष्टी दिसतात मला. आणि जे की ज्यांचे प्रमोशन्स राहिले होते, जे की पोलीस मधली जी लोक आहेत की अपॉइंटमेंट लेटर येऊन पण ऑफर लेटर येऊन पण त्यांना ते भेटत नाही, तर नेक्स्ट इयर मध्ये पटापट कामं त्यांची बनतील मंगळ असल्यामुळे. मित्रांक आणि शत्रुअंक? मित्रांक 9 वाल्यांचे 1, 4, 6 आहेत आणि शत्रू अंक जर पाहिला तर मग तो 7 आहे. कलर यांचा काय? ह्यांचा कलर म्हणजे लाल. मंगळ आहे ना, लाल शुभ रंग आहे त्यांचा. त्यांनी तो नेहमी नियमित दर मंगळवारचा तरी वापरावा त्या शेड मधलं काही पण, किंवा अगदीच ते नाही जमत लाल कलर, आता सगळ्यांना आवडत पण नाही, लाल रुमाल जवळ ठेवायचा. अगदी एवढं अख्खं वर्ष ठेवलं तरी काही हरकत नाही. आणि रुटीन रेमेडी तेच मंगळ, जे की गुळ कंटिन्यू खायचं आणि हनुमानाची पूजा ह्यांनी जेवढी करेल तेवढं त्यांच्यासाठी चांगलं होणार आहे. ओके, हे झालं 9 नंबर बद्दल. खूप सुंदर ना. 1 ते 9 अंकापर्यंत आपण म्हणजे इतकं डिटेलमध्ये याच्यावरती विश्लेषण केलंय. प्रत्येक जण ज्यांचा मुलांक वगैरे 1 पासून ते 9 पर्यंत आहे ते या गोष्टींना रिलेट करतील आणि आपण त्याच्यामध्ये 2025 त्यांना कसं जाणार आहे हेही सांगितलंय. त्यामुळे ते लोक याच्याशी रिलेट करून त्याच्याशी रिलेटेड रेमेडीज करतील आणि त्या सर्वांना 2025 अतिशय चांगलं, भरभराटीचं, यशाचं, आनंदाचं, आरोग्यदायी जाईल अशी कामना करूयात. आणि आजचा पॉडकास्ट थांबूया. ओके, थँक्यू सो मच.